आहे सकाळपासून काम बंद आहे का आणि किती प्रभाव पडलेला आहे? सकाळपासून काम तर सगळं बहुतेकांनी बंद केलेलं आहे आणि साधारण 75 ते 80% आमच्या ट्रान्सपोर्टरने गाड्या स्वतःहून बाहेर गॅरेजमधून काढल्या नाहीत, पार्किंगमध्येच ठेवल्या आहेत. आम्हाला आता कसं आहे की आम्हाला एम्प्टी कंटेनरमध्ये यार्डमध्ये आम्हाला जायचंच नाही आहे, कारण आम्ही पैसे भरणार नाहीत. हे आमचं हे आहे की आम्ही कशाबद्दल ह्याच्याबद्दल पैसे भरायचे. लोडिंग अनलोडिंग हे आमच्याकडे येतच नाही आहे. आमचं काम काय की कंटेनर घेऊन एमटी यार्डला जायचं, एमटी यार्डनी खाली करायचं आणि आम्ही निघून जायचं. पण हे आम्हाला आमच्यावर ट्रान्सपोर्टरवर लादलं गेलं आहे आणि हे आता आम्हाला कुठे ना कुठेतरी थांबवायचं आहे. म्हणून नाईलाज तो आम्हाला हे काम बंद करायला लागलं. हे पैसे कोणी भरले गरजेचं हा? आहे? हे पैसे कोणी भरले? शिपिंग लाईन भरेल किंवा कोणी भरेल, आम्हाला त्याच्याशी हे नाही आहे. पण खरी जबाबदारी शिपिंग लाईनची आहे. शिपिंग लाईन जसं डीओ देते त्याच्यावर त्यांनी पैसे भरले तर पेड डीओ मिळालं तर हा प्रश्न सगळाच प्रश्न निघून जाईल आणि एमटी यार्डला पण त्याचे पैसे त्यांना मिळतील. एमटी यार्डने किती पैसे घ्यायचं त्याच्यावर आमचा काही संबंध नाही. तुम्ही धंदा करता, तुम्ही पण पैसे कमवायला पाहिजे, पण तुम्ही आमच्या केशातनं पैसे घेऊन आम्ही पार्टीकडनं 3 महिन्यांनी पैसे घ्यायचे हे चुकीचं आहे ना. जिथे 8,000चा फेरा होतो आणि 10,000 रुपये आणि 8,000 रुपये लोडिंग अनलोडिंगचे पैसे आम्ही भरायचे, तर हे किती योग्य नाही आहे. आणि याच्यावर जाणून बुजून कानाडोळा केला जातो. हे ट्रान्सपोर्टरला नेहमी दाबले झालं जातं आणि ट्रान्सपोर्टर दबतात म्हणून हा विषय इकडे येतो. JNPT प्रशासनाची मीटिंग आहे. 2 वाजता त्यांनी बोलवलं आहे, म्हणजे चेअरमन, डेप्युटी चेअरमन, JNPT प्रशासनाने फार त्याच्यामध्ये सहभाग घेतला आहे. आम्हाला पण बोलवतात आणि प्रयत्न करतात, पण एमटी यार्डचा काही सपोर्ट आम्हाला नाही आहे त्याच्यामध्ये. असं तुमचं नाव सर? JNPT प्रशासनाकडनं आम्हाला मिळाले ते मीटिंग लावतात, पण एमटी यार्ड जे आहेत त्यांनी जे करायला पाहिजे. आमचं म्हणणं काय, तुम्ही कोणाकडनं पैसे घ्या, ट्रान्सपोर्टरकडनं आमच्याकडनं पैसे घेऊ नका. कारण तेवढी आता म्हणजे कशासाठी भरायचे ज्याच्यात आमचा काही संबंध नाही आहे. आम्ही जर त्याच्यामध्ये आम्ही 10% का 15% एक्स्ट्रा कमिशन चार्ज लावत असतो तर ठीक आहे. आम्ही काहीच नाही त्याच्यात केलं आणि तेवढेच पैसे आम्हाला 3 महिन्यांनी मिळणार आणि परत आमचं बिलिंग वाढणार. कमी होत नाही. एखाद्या मोठ्या ट्रान्सपोर्टरला कमीत कमी 1.5-2 लाख रुपये रोजचे भरायला लागतात. मग हे पैसे 3 महिन्याचे पैसे किती होतात आणि त्याचं टर्नओव्हर वर्षाचं किती झालं, तेवढं जर झालं तर मग परत आम्हाला पण प्रॉब्लेम माहीतच ना. इथे जीएसटीचं बिल दिलं जात नाही. असं काय त्याच्यात आहे, पण थोडंफार तरी जे आता थोडं लिगल झालेलं आहे. मला वाटतं काहीतरी 15-20% GSTची बिलं येत नाहीत, पण ती होतील सगळं. तसं काय मोठा प्रश्न नाही. तर आम्हाला बघा बिरकचा प्रश्न नाही. आम्हाला हे पैसे भरायचे आहेत. आमच्यावर जो अन्याय इतकी वर्षाचा झाला आहे तो आम्हाला आता ताकदीच्या बाहेर झाला आहे. आम्ही आता सहन करू शकत नाही. आम्ही दुसऱ्याचा विचार आणि दुसऱ्याला ह्यांना काय होणार काय नाही. आमची सरसरामत तर पगडी हजार. तसं आहे की आज जर आम्ही जिवंत राहिलो, आमचे बांधव सगळे ट्रान्सपोर्टवर जिवंत राहिले आणि आज मी नासकोचा प्रेसिडेंट आहे. माझं नाव संजय पोदर. जसं तुम्ही विचारलं, मी संजय पोदर, मी नासकोचा प्रेसिडेंट आहे. तर माझ्या सभासदांना घेऊन मला त्याची जबाबदारी माझ्यावर आहे आणि त्यासाठी मला लढा देणं हे माझं काम आहे.